सगळे झाल्यामुळं ना सगळे लोक डिस्टर्ब झाले आणि सगळ्यात जास्त सगळं म्हणजे चेतन नरोडे साहेबांना मत का नाही मिळाले? नाहीतर महाविकास आघाडीचे तिन्ही सीट इथं येण्यासाठी उपयुक्त असं वातावरण होतं. उत्तरमध्ये महेश कोटेंची पूर्वी डिक्लेअर झालं होतं त्यांचं तिकीट. नमस्कार, मी रिपोर्टर ऋतुजा, सोलापूर पेज न्यूज चॅनलकडून. सध्या आपण आलो आहोत सहचिटणीस काँग्रेस पार्टीचे 1991, त्यानंतर 1999 जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आपल्याकडे जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून कन्व्हेनर असलेले आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युसुफभाई शेख यांच्याकडे. तर 34 वर्षाचा असलेला हा राजकीय अनुभव आपल्याला या मुलाखतीत कामाला. काय वाटतं सर, सध्याची जी निवडणूक झाली ही सर्वांसाठी ते थरारक होती, त्याचे निकालही थरारक लागले, तर यावर आपलं काय मत आहे? ऋतुजा, मला असं वाटतं की हे केवळ थरारक नसून चित्त थरारक होती आणि असायला पाहिजे, असं सुद्धा माइंडेड लोकांनी द्यायला पाहिजे. कारण काय आहे की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि जोपर्यंत मानव हा परिवर्तनवादी होत नाही तोपर्यंत मला वाटतं की विकास किंवा त्याच्या स्वतःमध्ये इनबिल्ट असं परिवर्तन होणार नाही. आणि सगळ्याच राजकीय पक्षाला हे एक फार मोठं म्हणजे शिकवण आहे किंवा शिकायला मिळालं की हा असं काय झालं. तो भाग आलायदा आहे की ते ईव्हीएम मशीन म्हणा किंवा हे, मी त्या खोलामध्ये जात नाही. कारण मला असं वाटतं की कुठलाच पक्ष असं म्हणत नाही की विदाउट विकास आम्हाला मत द्या. सगळ्या पक्षांचा एक अजेंडा असतो की आमचा विकास आहे, आम्ही विकास करणार आहे, सो अँड सो. परंतु मला असं वाटतं की ज्या अर्थी ज्या संवेदनानं आणि ज्या भावनेनं या देशाची कल्पना आपण 1947च्या पूर्वी मांडली होती, जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत ते किंवा जे आपले पूर्वीचे जे नेते लोक होते, देश स्वतंत्र झाल्यानंतरचे, त्यांच्या ध्यानी मनामध्ये जो भारत देश होता तो एक सेक्युलरवादी, एक लोकशाहीवादी भारत देश होता आणि त्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. आणि नो डाऊट हा देश लोकशाहीवादी आहे, सेक्युलर आहे. आणि सेक्युलर आणि लोकशाही देश असल्यामुळं आपण अशी अपेक्षा धरतो की सेक्युलर पार्टीज असायला पाहिजे आणि प्रत्येक पार्टी ही सेक्युलर पार्टी असते, यात वाद नाहीये. परंतु या गेल्या 10-15 वर्षापासून असं झालंय की धर्मामध्ये जी तेढ आहे, जाती जी तेढ आहे, ती स्वतःच्या मनात किंवा स्वतःच्या घरात किंवा स्वतःच्या उराशी किंवा स्वतःच्या डोक्यामध्ये असलेली जी काही आहे ती प्रकर्षाने रस्त्यावर येत आहे आणि त्याला कारणीभूत आजचे राजकीय पक्ष आहेत असं मला वाटतं. विधानसभा 2024 मधील जे निकाल लागले त्यानुसार तुम्हाला काय वाटतं, हे निकाल हे लोकांच्या पार्टीने केलेल्या विकासावरून आहे की पार्टीमधल्या मतभेदांवरून आहे? निवडणूक म्हणजे एक युद्ध असतं और ती अगदी सरळ सोपी होती कारण आदरणीय शिंदे साहेब हे त्यामुळेच 100% ते निवडून आले. परंतु 14 आणि 19 ची निवडणूक ही फार टफ होती आणि त्यामध्ये प्रणितीताईंचा स्किल आहे, नाही असं नाही आहे. आणि 15 वर्षानंतर त्यांचं स्वतःच असं स्टेटमेंट होतं की अतिशय लहान बाळासारखं मी या मतदारसंघाला जपलेलं आहे. तर मला असं प्रश्न विचारायचा काही नाही की लहान बाळासारखं जर आपण ह्या मतदारसंघात जपला होता तर 2024ला पण तो जपायचा होता. तुम्ही 2024ला का जपलं नाही हे मला माहित नाही. आणि दुसरी गोष्ट की याच्यावरून हे साबित होतंय या निकालावरून की प्रणितीताईंना हे 100% मायनॉरिटीजचेच मतं मिळत होते. कारण तुम्ही मला सांगा ना, मग आता मत कुठे गेले? ठीक आहे, आज तिला थोडाफार मायनॉरिटी समाज गेला असेल तिकडे, नाही असं नाही, पण बाकीची मतं कुठे गेले? चेतन नरोडे साहेबांना मतं का नाही मिळाले? मिळालं पाहिजे ना त्यांना. एकतर आडम मास्तरशी साहेबांशी काय तुमचं बोलणं झालं ते तर गुलदस्त्यामध्येच आहे. ते म्हणत होते की इंडिया आघाडीतर्फे आमचं बोलणं झालं, मला तिकीट मिळालं, मला देण्याचं अभिवचन दिलं, अमुक दिलं तमुक दिलं, ते तर गोष्ट गुलदस्त्यामध्येच आहे.
परंतु मला असं वाटतं की कुठेतरी काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत जबाबदार आहे आणि शिंदे साहेबांचा इन्व्हॉल्वमेंट फार कमी आलं या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून. त्यामुळे आपल्याला थोडासा फटका बसला असं मला वाटतं. सर, भाजपच्या जागा सोलापूरमध्ये जास्त आल्या कम्पेअर करता काँग्रेस, तर भाजपने ज्या विकास योजना किंवा सगळ्यात महत्त्व त्यांच्यासाठी ठरलेली म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी स्टॉप ठरली का? 100%. परंतु एकीकडे आपल्याला असं पण बघायला मिळतं की काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये पण ते जर 1500 देत होते तर हे मला वाटतं 2-3 हजार रुपये काहीतरी देण्याचा घोषणा केली होती आणि लाडक्या भाऊंना देखील हे लोक म्हणजे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये असं होतं म्हणजे तिघांच्या महाविकास आघाडीमध्येच्या मॅनिफेस्टोमध्ये पण सवलती द्यायचे होते पण ते हे सर्व केव्हा शक्य झालं असतं सत्तेमध्ये आले असते है ना. तर लोक या मॅनिफेस्टोवर विश्वासच ठेवले नाही का तर प्रॅक्टिकली त्यांच्या खात्यामध्ये लाडके बहिणीच्या खात्यामध्ये 3-3 हप्ते येऊन पडले ना. 4,500 रुपये येऊन पडले ना आणि 4,500 म्हणजे मला असं वाटतं की जे 1,500 रुपयांच्या साठी जे फुलफिलनेस या बहिणीमध्ये आहे त्याला 4,500 रुपये फार मोठी रक्कम आहे. त्याचा इम्पॅक्ट आणि त्याचा कुठेतरी प्रेशर हे पडले. सर, विधानसभा 2024चा निकाल नजरेत ठेवता लोकसभा कॉन्स्टिट्यूशन बद्दल आता तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की सोलापूर शहराचा पर्टिक्युलर जर लोकसभा कॉन्स्टिट्यूशन आपण विचार केला मतक्षेत्र विचार केला तर 18 पगड जाती जमातीची बहुभाषिक लोक आपल्या या सोलापूर शहरामध्ये राहतात आणि ते फार गुण्यागोविंदाने राहतात आणि प्रत्येक समाजाचा व्यक्ती हा दुसऱ्या समाजामध्ये इतका समरस झालेला आहे की त्यांची भाषा म्हणा त्यांची संस्कृती म्हणा त्यांची चालीरीती त्यांची रूढी परंपरा ही आत्मसात केलेलं आहे. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो की मला सगळ्या भाषा अवगत आहे. मी सोलापूरमध्ये राहत असल्यामुळं माझं बालपण माझं म्हणजे जन्मलो इथं मी लहानाचं मोठा इथं झालो. मला सगळ्या भाषा जर तुम्हाला पूर्व भागामध्ये आपण गेला तर कुणाला तुम्ही भेटला तर हे मंडी बाग उन्हारावा म्हणतो तुम्ही कसं काय बाबा ठीक आहे की नाही म्हणतो. तुम्ही जर कसब्यामध्ये गेला तुम्ही टिळक चौक परिसरामध्ये गेला तर या नो ह्या निधी एल्ली काळसंगीला या निला एल होगिदी तुम्हाला कन्नड तिथं बहुभाषिक मिळतील. तर असे इतके म्हणजे आपले लोक आहेत ना आणि सगळे गुण्यागोविंदाने राहतात आणि हे राहावं अशी अपेक्षा आहे. आणि विद्यमान 3 जे आमदार आहेत की बाबा भाजपचे आमदार आहेत म्हणून असं काय भीती बाळगण्याचं काम नाही कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांची जबाबदारी आता समाजापुरती नाही आहे त्यांची जबाबदारी शहराची आहे पूर्ण शहराची आहे. तर ते असं माहोल पैदा करतील की जेणेकरून इथं प्रत्येक गोष्ट ही गुण्यागोविंदांना राहील अशी माझी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे आणि राहील सुद्धा. दुसरं की या मतक्षेत्रामध्ये प्रणिती शिंदे चुंगी इथली खासदार आहे तर त्यांनी फार मोठं म्हणजे घाई गडबड केलं. अतिघाईचा हा सगळा परिणाम आहे. त्यामुळे सगळ्यात विचित्र अवस्था झाली. नाहीतर महाविकास आघाडीचे 3ही सीट इथं येण्यासाठी उपयुक्त असं वातावरण होतं. उत्तरमध्ये महेश कोटेंची पूर्वी डिक्लेअर झालं होतं त्यांचं तिकीट म्हणजे तिथं तर कोणी म्हणजे त्यांच्या अपोजला म्हणजे पार्टीतून तिकीटसुद्धा कोणी मागितलं नव्हतं. महेश कोटे साहेबांना तिकीट आदरणीय पवार साहेबांनी आधीच म्हणजे ते इट इज डीम कन्सर्न की ते तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि त्यांनी फार पूर्वीपासून तयारी केली होती. आणि युतीच्या विकासाच्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सगळ्या पक्षाचे पदाधिकारी 3ही मतदारसंघामध्ये चांगल्या रीतीनं काम केले असते तर व्यवस्थित तिकीट रचना झाली असती. तर मला वाटतं की एक नेता म्हणून एक लोकसभेची खासदार म्हणून प्रणिती शिंदेनं आपली भूमिका त्यांनी खेचून आणली. तिकीट पंढरपूर मंगळवेढा म्हणा मोहोळ म्हणा किंवा तुमचं अक्कलकोट म्हणा किंवा शहर मध्य म्हणा शहर दक्षिण म्हणा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे चांगलं ठेवण्यासाठी त्यांचं मन राखण्यासाठी आपला अभेद्य किल्ला तसंच न ढासळता तसंच ठेवण्यासाठी त्यांनी तिकीटं आणली खिचून. परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन आणायला पाहिजे होतं. त्यांनी माहोल असं पैदा करायला पाहिजे होतं की बाबा मी असं करते
तुमची सगळ्यांची मला साथ द्या. काय झालं माहिती आहे का ऋतुजा, कार्यकर्त्यामध्ये नाराजगी फार झाली आणि 11th आवरला हे सगळे झाल्यामुळं ना सगळे लोक डिस्टर्ब झाले आणि सगळ्यात जास्त सगळं म्हणजे फार मोठं घोटाळा झाला आणि फार मोठं नुकसान झालं शहराचं. आज शहरामध्ये नाहीतर शहरामध्ये काँग्रेस म्हणा, राष्ट्रवादी म्हणा आणि किंवा शिवसेना म्हणा, इव्हन